चॅप्टर नंबर 1 नंबर सेन्स. या चॅप्टरमध्ये आपण कुठले टॉपिक्स कव्हर करणार आहोत ते पाहूया. न्यूमरल्स अँड नंबर नेम ऑफ मोर दॅन 4 डिजिट नंबर्स, प्लेस व्हॅल्यू अँड फेस व्हॅल्यू इन द इंडियन सिस्टीम, रोमन नंबर अप टू 1000, एस्टिमेट टू द नियरेस्ट 10, 100 and 1000, formation of a number using given information, expanded form, ascending descending order and word problems. तर चला तर मग आता आपण सुरुवात करूया प्रश्नांना. फर्स्ट क्वेश्चन आहे 100,000 इज सेम ॲज 100,000. आता आपल्याला 1000 प्लेस वरती 100 लिहायचं आहे आणि 1000 वरती मग किती झिरोज येतात तर तेवढे झिरोज आपल्याला 100 वरती ॲड करायचे आहेत. 100,000 प्लेसला 100 आहे आणि 1000 मध्ये किती झिरोज येतात तर 3 झिरोज येतात. तर आपला नंबर काय तयार झाला बघा, 1,00,000. या ठिकाणी ऑप्शन बी 1,00,000 आहे म्हणून ऑप्शन बी इज करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन, द स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर दॅट कॅन बी फॉर्म बाय यूजिंग द डिजिट्स इच ओनली वन्स गिवन ऑन द नंबर कार्ड्स शोन बिलो इज. आता या ठिकाणी आपल्याला काही नंबर कार्ड्स दिलेले आहेत, त्या कार्ड्सवरती नंबर्स आहेत, 5 डिजिट्स दिलेले आहेत आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा क्वेश्चनमध्ये, स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर तयार करायचा आहे. स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर, स्मॉलेस्ट नंबर तयार करायचा असेल तर सगळ्यात स्मॉलेस्ट डिजिटचा जो कार्ड आहे त्या कार्डवरचा नंबर. आता या ठिकाणी सगळ्यात स्मॉलेस्ट डिजिट कुठला आहे 2, त्यानंतर 3, 4, त्यानंतर 8 आणि 9. ठीक आहे, तर सगळ्यात स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर तयार झाला आहे. या ठिकाणी कोणता नंबर आहे 23,489. ऑप्शनमध्ये दिसतोय का? येस, ऑप्शन डी दिलेला आहे 23,489. ऑप्शन डी इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 3 पहा काय दिलेलं आहे त्यांनी, विच ऑफ द फॉलोइंग हॅज 5 ॲट 10th प्लेस. असा कोणता नंबर आहे की त्याच्या 10th प्लेसला 5 हा डिजिट आहे. तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये आपल्याला रोमन नंबर्स दिलेले आहेत. सगळ्यात अगोदर आपण त्या रोमन्स नंबर्सला न्यूमरल फॉर्ममध्ये कन्वर्ट करून घेऊया आणि त्यानंतरून आपण चेक करूया की कोणत्या नंबरच्या 10th प्लेसला 5 हा डिजिट आहे. तर बघा पहिला रोमन नंबर दिलेला आहे आपल्याला DXLV. आता DXLV, D मीन्स 500, L हा मोठा नंबर आहे. ह्या मोठ्या नंबरच्या लेफ्ट साईडला X मीन्स 10 आहे, L मीन्स 50. म्हणून मोठ्या नंबरच्या लेफ्ट साईडला स्मॉल नंबर आहे म्हणून हा काय होतो, मोठ्या नंबरमधून लहान नंबर सबस्ट्रॅक्ट होतो. 50 minus 10, 50 minus 10 मीन्स 40 आणि पुढचा नंबर आहे V मीन्स 5. तर हा काय नंबर तयार झाला बघा, 500 + 40 + 5. तर हा नंबर तयार झाला आहे 545. नेक्स्ट ऑप्शन दिलेला आहे आपल्याला CCCLVIII. ओके, या ठिकाणी C मीन्स 100. या ठिकाणी किती C आहे 2C दिलेले आहेत. हे स्टेप बाय स्टेप घेऊया आपण. पहिला C साठी 100, दुसऱ्या C साठी 100, तिसरा C दिलेला आहे आणि ओके तिसऱ्या C साठी पण 100 प्लस L मीन्स 50 प्लस 5 प्लस I मीन्स 111. 3 टाइम्स 1 आहे म्हणून डायरेक्टली मी 3 लिहिते. आता या सगळ्यांची ॲडिशन करायची आपल्याला.
100 + 100 200, 300, 350, 355, 358. हा नंबर काय झाला 358. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन दिलेला आहे आपल्याला CDXXV. CDXXV हा रोमन नंबर दिलेला आहे. ह्या रोमन नंबरला आता आपण न्यूमरल फॉर्ममध्ये कन्वर्ट करून घेऊया. C मीन्स 100 बट D मीन्स 500 आहे. ह्या Dच्या लेफ्ट साईडला C आहे. हा मोठा नंबर आहे. ह्या मोठ्या नंबरच्या लेफ्टला स्मॉल नंबर आहे, म्हणून आपल्याला या मोठ्या नंबरमधून हा स्मॉल नंबर सबस्ट्रॅक्ट करावा लागेल. 500 - 100 400 प्लस XXV. X मीन्स 10, X मीन्स 10, V मीन्स 5. तर हा नंबर काय तयार झाला बघा 425. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन दिलेला आहे DCLXVI. DCLXVI या रोमन नंबरला आपण न्यूमरल फॉर्ममध्ये कन्वर्ट करूया. D मीन्स 500, C मीन्स 100. आता मोठ्या नंबरच्या राईट साईडला स्मॉल नंबर आहे. ज्यावेळेस अशी कंडिशन असते त्यावेळेस आपण मोठ्या नंबरमध्ये हा लहान नंबर ॲड करतो. जर सपोज लेफ्टला असेल तर मोठ्या नंबरमधून लहान नंबर मायनस करतो. पण आता या ठिकाणी मोठ्या नंबरच्या राईट साईडला स्मॉल नंबर आहे, म्हणून यात आपण 500 मध्ये हा 100 ॲड करू. 500 + 100 600 प्लस L मीन्स 50 प्लस X मीन्स 10 प्लस V मीन्स 5 प्लस 1. तर या ठिकाणी काय नंबर तयार झालाय बघा 666. आता या ठिकाणी चारही ऑप्शन्स दिलेले आहेत. त्या चारही ऑप्शन्सला आपण न्यूमरल फॉर्ममध्ये कन्वर्ट केला आहे आणि आपल्याला क्वेश्चन विचारला आहे असा कोणता नंबर आहे की ज्याच्या टेन्स प्लेसला 5 हा डिजिट आहे. बघा या ठिकाणी चेक करा, याची टेन्स प्लेस ही आहे, तर ह्या टेन्स प्लेसला कोणता डिजिट आहे 4, म्हणून ऑप्शन ए येणार नाही. सेकंड नंबरच्या टेन्स प्लेसला 5 हा डिजिट आहे, हा नंबर येईल. थर्ड ऑप्शनमध्ये च्या नंबरला टेन्स प्लेसला 2 हा डिजिट आहे, आपल्याला 5 हा डिजिट पाहिजे, 5 नाही आहे टेन्स प्लेसला, म्हणून हा ऑप्शन देखील कट होईल. त्यानंतर फोर्थ ऑप्शनचा टेन्स प्लेसला 6 हा डिजिट आहे, आपल्याला 5 डिजिट पाहिजे, म्हणून हा ऑप्शन पण येणार नाही. तर आपला ऑप्शन काय येईल, ऑप्शन बी इज करेक्ट ऑप्शन येईल या ठिकाणी. ऑप्शन बी इज करेक्ट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज करेक्ट. खाली काही स्टेटमेंट्स दिलेले आहेत. या ठिकाणी आपल्याला बोट दिलेले आहेत, त्याच्यावरती प्रत्येकावर नंबर्स दिलेले आहेत आणि खाली ऑप्शन दिले, तर त्याच्यापैकी कोणतं स्टेटमेंट करेक्ट स्टेटमेंट आहे ते आपल्याला या ठिकाणी चेक करायचं आहे. तर बघूया. ऑप्शन ए काय दिलेलं आहे यांनी, P इज द लार्जेस्ट अमंग ऑल दी नंबर्स. ह्या दिलेल्या सगळ्या नंबर्समध्ये P हा सर्वात मोठा नंबर आहे असं ऑप्शन ए सांगतो आहे. चेक करूया आपण, सगळ्यात मोठा नंबर आहे का, P हा नाही. Q हा लार्जेस्ट नंबर आहे. दिलेल्या सगळ्या नंबर्समध्ये Q हा लार्जेस्ट नंबर आहे. 3894 हा नंबर सगळ्यात मोठा आहे. पहिलं स्टेटमेंट इनकरेक्ट स्टेटमेंट आहे, चुकीचं स्टेटमेंट आहे. सेकंड स्टेटमेंट पाहूया. S इज द स्मॉलेस्ट अमंग ऑल दी नंबर्स. S बघा सगळ्या नंबर्समध्ये S वरती जो नंबर दिला आहे 3600 हा सगळ्यात लहान नंबर आहे. हे स्टेटमेंट करेक्ट स्टेटमेंट आहे. ऑप्शन सी बघा, P इज द स्मॉलेस्ट अमंग ऑल दी नंबर्स. P हा सर्वात स्मॉलेस्ट नंबर आहे असं म्हणणं आहे स्टेटमेंट सीचं. तर हे स्टेटमेंट इनकरेक्ट स्टेटमेंट आहे.
ऑप्शन डी पहा, आर इज द लार्जेस्ट अमंग ऑल द नंबर. आर हा सगळ्यात मोठा नंबर आहे असं यांचं म्हणणं आहे. हे देखील स्टेटमेंट इनकरेक्ट स्टेटमेंट आहे. तर करेक्ट स्टेटमेंट आहे ऑप्शन बी, एस इज द स्मॉलेस्ट ऑल द नंबर्स. ओके, क्वेश्चन नंबर 5. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट द मिनिंगफुल रोमन न्यूमरल. तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये काही न्यूमरल्स दिलेले आहेत, रोमन न्यूमरल्स दिलेले आहेत. तर याच्यातला मिनिंगफुल रोमन कोणता आहे ते आपल्याला चेक करायचं आहे. ऑप्शन ए दिलेला आहे पहा, XVX. मी अगोदर सगळे ऑप्शन्स लिहून घेते आणि मग नंतर आपण चेक करूया की यात मिनिंगफुल रोमन न्यूमरल कोणता आहे. ऑप्शन बी दिला आहे XIX. त्यानंतर ऑप्शन सी दिला आहे IXIV आणि ऑप्शन डी दिलेला आहे XXLV. XVX means X means 10 plus V means 5 plus X means 10. तर या ठिकाणी काय नंबर तयार झाला आहे 25. 25 आपण कसा लिहितो तर याला एक्सपांड करतो आपण 20 + 5 या फॉर्ममध्ये. तर याला न्यूमरलमध्ये जर लिहायचं असेल तर कसं लिहू आपण XXV. हा जो फॉर्म आहे हा करेक्ट फॉर्म आहे. हा ऑप्शन ए कसा आहे मिनिंगलेस आहे, ऑप्शन ए येणार नाही. ऑप्शन बी बघा काय दिलेलं आहे XIX. X मीन्स 10 प्लस एक्सच्या लेफ्टला आय आहे म्हणून हा नंबर काय येईल 9. म्हणजे नंबर काय तयार झाला 19. 19 हा कसं लिहितो आपण 10 + 9 मीन्स 10 मीन्स X आणि 9 कसं लिहितो आपण IX. येस, हा करेक्ट फॉर्म आहे. ऑप्शन जो बी दिलेला आहे आपल्याला या ठिकाणी हा ऑप्शन बी करेक्ट आहे. मिनिंगफुल रोमन न्यूमरल आहे हा. या ठिकाणी आन्सर तर आपलं येऊन गेलेलं आहे, पण पुढचे पण ऑप्शन आपण मी तुम्हाला सॉल्व करून दाखवते. तर बघा हा काय दिलेला आहे IX. एक्सच्या लेफ्ट साईडला X मीन्स 10, I मीन्स 1. बिग नंबरच्या लेफ्टला स्मॉल नंबर आहे म्हणजे हा नंबर काय झाला 9. IV मीन्स 4. 9 + 4 ते येतात 13. 13ला जर एक्सपांड केलं तर कसं येईल 10 + 3. तर हा नंबर आपण रोमन न्यूमरलमध्ये कसा लिहू XIII ह्या फॉर्ममध्ये लिहावं लागेल. हा आहे आपला करेक्ट रोमन न्यूमरल नंबर. त्यांनी आपल्याला काय दिलं आहे ऑप्शनमध्ये IXIV. तर हा कसा आहे रॉंग आहे. नेक्स्ट बघा काय दिलेलं आहे XXLV. X मीन्स 10. L हा या ठिकाणी मोठा नंबर आहे. ह्या मोठ्या नंबरमधून लहान नंबर मायनस करायचा आहे. 50 - 10 40 प्लस V मीन्स 5. हा नंबर काय तयार झाला 55. 55ला जर आपण एक्सपांड केलं तर काय होईल त्याचं एक्सपांड 50 + 5. 50 + 5 या नंबरला कसं लिहितो आपण तर 50साठी आपण लिहितो L आणि 5साठी रोमन न्यूमरल तो V. तर आपल्याला जर सपोज 55 लिहायचा असेल तर LV हा करेक्ट न्यूमरल नंबर आहे. या ठिकाणी यांनी जो ऑप्शन दिलेला आहे XXLV हा ऑप्शन इनकरेक्ट रोमन न्यूमरल आहे, मिनिंगलेस न्यूमरल आहे. तर या ठिकाणी करेक्ट फक्त काय दिलेला आहे ऑप्शन बी इज करेक्ट. हा जो न्यूमरल दिलेला आहे हा कसा आहे मिनिंगफुल रोमन न्यूमरल आहे म्हणून ऑप्शन बी इज करेक्ट ऑप्शन. नंबर 6, द नंबर शोन ऑन द गिवन अबॅकस इज. या ठिकाणी आपल्याला अबॅकस दिलेला आहे, प्रत्येकाची आपल्याला प्लेस व्हॅल्यूज दिलेल्या आहे आणि त्या प्रत्येक प्लेस व्हॅल्यूमध्ये काही बिट्स दिलेले आहेत. त्याच्यावरून आपल्याला नंबर तयार करायचा आहे.
तर बघा 10,000 प्लेसमध्ये किती बिट्स आहे 1 2 बिट्स आहेत. त्यानंतर 1000 प्लेसमध्ये 1 2 3 4 बिट्स आहेत. 100 प्लेसमध्ये 2 बिट्स आहेत. टेन्स प्लेसमध्ये 1 2 3 4 5 6 7 बिट्स आहेत. आणि वन्स प्लेसमध्ये 1 2 3 4 5 बिट्स आहेत. तर आपला नंबर काय तयार झाला 24,275. ऑप्शनमध्ये चेक करा कुठला ऑप्शन आहे, ऑप्शन ए. म्हणून या ठिकाणी ऑप्शन ए इज करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन शोज द गिवन नंबर्स अरेंज इन डिसेंडिंग ऑर्डर. या ठिकाणी काही बलून्स दिले आहेत, त्या बलून्सवरती नंबर दिलेले आहेत आणि ते आपल्याला डिसेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करायचे आहेत. डिसेंडिंग ऑर्डर मीन्स बिग टू स्मॉल नंबर. सगळ्यात मोठा नंबर कोणता यात चेक करा 83,757. त्यानंतर 83,750. त्यानंतर 83,705 आणि सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर आहे 83,057. मीन्स सिक्वेन्स कशी येईल बघा SRPQ. ऑप्शन्स कोणता दिसतोय बघा SRPQ. येस ऑप्शन बी. या ठिकाणी ऑप्शन बी इज करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन, द ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर विथ ऑल डिजिट्स डिफरंट अँड हॅविंग 8 ॲट 10th प्लेस इज. बघा क्वेश्चनचा मिनिंग लक्षात घ्या. सगळ्यात अगोदर द ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर, आपल्याला काही ऑप्शन्स दिले आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर बघायचा आहे. विथ ऑल डिजिट्स डिफरंट, सगळे डिजिट्स वेगळे पाहिजे, एकही डिजिट रिपीट झालेला नको आहे. अँड हॅविंग 8 ॲट 10th प्लेस. अजून एक काय कंडिशन टाकली त्यांनी, आणि तो जो नंबर तयार होणार आहे ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर, त्या ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबरच्या 10th प्लेसला 8 हा डिजिट प्रेझेंट पाहिजे. तर बघा या ठिकाणी ऑप्शन सी मध्ये 10th प्लेसला 9 आहे म्हणून हा ऑप्शन येणार नाही. डी ऑप्शनमध्ये पण 10th प्लेसला 9 हा डिजिट आहे, आपल्याला 8 डिजिट पाहिजे म्हणून ऑप्शन डी पण येणार नाही. ऑप्शन ए मध्ये 8 हा 10th प्लेसला आहे, ऑप्शन बी मध्ये पण 8 हा 10th प्लेसला आहे. तर ऑप्शन ए आणि बी या दोघांमधूनच काहीतरी आन्सर येणार आहे. तर या दोघांमध्ये पण आपल्याला काय चेक करायचं आहे आता, ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर चेक करायचा आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर 98,786. पण या ठिकाणी 8 हा डिजिट रिपीट झालेला आहे. त्यांनी आपल्याला सेकंड कंडिशन काय दिलेली आहे, ऑल डिजिट्स डिफरंट. जो ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर तयार करणार आहे त्याच्यातले एकही डिजिट रिपीट झालेला नको आहे, सगळे डिजिट्स कसे पाहिजे डिफरंट पाहिजे. या ठिकाणी 8 हा रिपीट होतोय म्हणून आता ऑप्शन ए बघा, ऑप्शन ए मध्ये एकही डिजिट रिपीट होत नाहीये, ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर आहे आणि त्याच्या 10th प्लेसला 8 हा डिजिट आहे म्हणून ऑप्शन ए इज करेक्ट ऑप्शन येईल या ठिकाणी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 9, एक्सपांडेड फॉर्म ऑफ 73,845 इज. ठीक आहे, इझी आहे. या नंबरला मी अगोदर प्लेस देऊन टाकते प्रत्येक डिजिटला. 1th प्लेस, 10th प्लेस, 100 प्लेस, 1000 प्लेस अँड 10,000 प्लेस. ओके, आता या ठिकाणी काय येईल 10,000 प्लेसला आहे म्हणजे 70,000. ऑप्शन बी आणि सी मध्ये मला 70,000 दिसतो आहे. त्यानंतर 1000 प्लेसला कोणता डिजिट आहे 3,000. या ठिकाणी 300 आहे. ऑप्शन बी इज करेक्ट ऑप्शन येईल. बघा 3 हा 1000 प्लेसला आहे प्लस 3,000. 100 प्लेसला 8 आहे म्हणून 800. 10th प्लेसला 4 आहे म्हणून 40.
आणि वन्स प्लेसला 5 हा डिजिट आहे. येस, ऑप्शन बी इज करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन. द बनी इज होल्डिंग द नंबर आफ्टर राउंडिंग ऑफ टू नियरेस्ट 1000. विच ऑफ द फॉलोइंग कुड बी दी नंबर. बनीने एक नंबर होल्ड केलेला आहे आणि तो नंबर कसा आहे, नियरेस्ट 1000 नंबर आहे. विच ऑफ द फॉलोइंग कुड बी द नंबर. हा जो नंबर आहे हा कोणत्या नंबरच्या नियरेस्ट 1000 नंबर आहे हे चेक करायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहे. ऑप्शन्समध्ये काही नंबर्स दिलेले आहे. तर ह्या ऑप्शन्समधल्या कोणत्या नंबरचा नियरेस्ट 1000 राउंडेड ऑफ नंबर आहे ते चेक करायचं आहे. बघा, ऑप्शन ए दिलेला आहे 74,936. याची आपण नियरेस्ट 1000 राउंडिंग ऑफ नंबर काय येईल, नियरेस्ट 1000 जर काढायचं असेल तर आपण याची 100 प्लेस चेक करतो. नियरेस्ट 1000 जर सांगितलं असेल तर त्याच्या मागचा जो नंबर असतो 100 प्लेस, ती 100 प्लेस चेक करतो. जर सपोज 100 प्लेस ही 5 किंवा 5पेक्षा मोठी असेल तर त्याचा 1000 प्लेसमधला जो डिजिट आहे तो 1ने इन्क्रीज होतो. या ठिकाणी 100 प्लेसला काय आहे, 9 हा डिजिट आहे. 9 हा डिजिट 5पेक्षा मोठा आहे. 5पेक्षा मोठा आहे म्हणून ह्या 4मध्ये म्हणजे त्याच्या 1000 प्लेसमध्ये 1 ॲड होईल. तर याचा नियरेस्ट 1000 राउंडिंग ऑफ नंबर काय येईल, 75,000. आता ऑप्शन बी दिलेला आहे 73,982. याचा नियरेस्ट 1000 नंबर काय येईल, 74,000. तर या ठिकाणी नंबर दिलेला आहे 75,288. याचा नियरेस्ट राउंडेड ऑफ नंबर काय येईल, 75,000. ऑप्शन ए आणि ऑप्शन सी हे दोघं जे नंबर्स दिलेले आहेत ह्या दोघं नंबर्सचा नियरेस्ट 1000 राउंड ऑफ नंबर काय येतोय, 75,000. म्हणून ऑप्शन ए आणि सी या ठिकाणी दोघं ऑप्शन्स येत आहेत. तर ऑप्शन डी मध्ये आपल्याला दिलेलं आहे बोथ ऑप्शन ए अँड सी. म्हणून ऑप्शन डी इज करेक्ट ऑप्शन येईल या ठिकाणी. ओके, इथपर्यंत लक्षात आलं असेल सगळ्यांना.